आपण जे काही करतो ते तसं का करतो? एखादी सवय मोडणं इतकं कठीण का जातं? किंवा एखादी अगदी नवीन गोष्ट आपण नेमकी कशी शिकतो? हे खूपच रंजक प्रश्न आहेत. हो ना. आणि याच एका प्रश्नाने 20व्या शतकातल्या एका माणसाला अक्षरशः झपाटून टाकलं होतं. आज आपल्याकडे माहितीचा जो खजिना आहे तो थेट मानवी मनाच्या आणि वर्तनाच्या गाभाऱ्यात डोकावणारा आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण B.F. स्किनर या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाची साधक अभिसंधान म्हणजेच ऑपरंट कंडिशनिंग ही उपपत्ती आणि त्यावर आधारित अनेक लेख, संशोधन आणि त्यांच्या अत्यंत दुर्मिळ नोट्स यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग या सर्व गोष्टींचा सविस्तर उलगडा करूया आणि वर्तनामागील विज्ञान समजून घेऊया. नक्कीच. B.F. स्किनर यांचा उल्लेख केल्याशिवाय 20व्या शतकातील मानसशास्त्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. वर्तनवाद किंवा बिहेवियरिझम ही विचारधारा त्यांनी एका नव्या आणि अत्यंत प्रगत उंचीवर नेऊन ठेवली. हो, त्यांच्या संशोधनाची खोली खरोखरच अचंबित करणारी आहे. पण या सिद्धांताकडे वळण्यापूर्वी या माणसाची जडणघडण कशी झाली हे पाहणं मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. अगदी. त्यांच्या बालपणाच्या आणि सुरुवातीच्या आयुष्याच्या नोट्स वाचताना ना एक वेगळंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. 20 मार्च 1904 रोजी अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्याच्या सस्क्वेहेना नावाच्या एका छोट्याशा रेल्वे टाऊनमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना यांत्रिक वस्तू बनवण्याची आणि निसर्गाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी मित्रांच्या मदतीने समुद्रकिनाऱ्यावरून ऑक्सिजन मिळवण्याचा एक प्रयोग केला होता, जो साहजिकच अयशस्वी ठरला. हो, तो फसला. पण त्यांची जिद्द तिथेच थांबली नाही. त्यांनी चक्क जंगलात स्वतःची एक छोटी कुटीही बांधली होती. यावरून त्यांच्यातील भावी संशोधकाची चुणूक लहानपणीच दिसून येते. यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किनर यांना सुरुवातीला मानसशास्त्रज्ञ व्हायचंच नव्हतं. अरेच्या, मग त्यांना काय बनायचं होतं? ते इंग्रजी साहित्यात प्रवेश घेतला आणि 1926 मध्ये BA पूर्ण केलं. पदवीनंतर त्यांनी लेखनाचा खूप गांभीर्याने प्रयत्न केला. पण तो काळ त्यांच्यासाठी अत्यंत नैराश्याचा होता, ज्याला त्यांनी स्वतः डार्क इयर्स असं नाव दिलं होतं. डार्क इयर्स म्हणजे एक प्रकारे स्वतःचा शोध घेण्याचाच काळ असावा तो. अगदी. त्यांच्या लवकरच लक्षात आलं की उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी जगाचा जो सखोल अनुभव असावा लागतो तो त्यांच्याकडे नाहीये. आणि मग ह्याच डार्क इयर्समधील अपयशामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. जॉन B. वॉटसन आणि इव्हान पॅव्लो यांच्या संशोधनाशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी थेट हार्वर्ड विद्यापीठात मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. एका अपयशी लेखकाचा हा प्रवास पुढे मानवी वर्तनाचे विज्ञान कसे बदलून टाकेल याची तेव्हा कोणालाच कल्पना नसेल. खरंच आहे, ही सगळी माहिती वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही सखोल चर्चा केवळ एका सिद्धांतापुरती किंवा पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित नाहीये. अजिबात नाही. मानवी सवयी कशा बनतात आणि बाह्य परिस्थितीचा वर्तनावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी हा विषय अत्यंत उपयुक्त आहे. पण या उपपत्तीचा मुख्य पाया काय आहे? स्किनर यांच्या विचारधारेचा मुख्य पाया म्हणजे जहाल वर्तनवाद किंवा रॅडिकल बिहेवियरिझम. या विचारधारेनुसार मानवी वर्तन हे आतील भावना, विचार किंवा जाणीव यावर अवलंबून नसतं. म्हणजे आपल्या आत काय चाललंय यापेक्षा ते पूर्णपणे बाह्य पर्यावरणातील परिणामावर अवलंबून असतं. यापूर्वी एडवर्ड थॉर्नडाईक या शास्त्रज्ञाने परिणामाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ इफेक्ट मांडला होता. थॉर्नडाईक यांचा नियम. हो, थॉर्नडाईक यांनी वर्तनाचे परिणाम समाधानकारक किंवा असमाधानकारक असे व्यक्तिनिष्ठ शब्दांत मांडले होते. स्किनर यांनी यालाच अधिक वैज्ञानिक आणि मोजता येण्याजोगे स्वरूप दिले. त्यांनी प्रबलीकरण म्हणजेच रिइन्फोर्समेंट आणि शिक्षा म्हणजेच पनिशमेंट या दोन अत्यंत महत्त्वाच्या संज्ञा मानसशास्त्रात रूढ केल्या. माझ्या वाचनात आलं की स्किनर यांनी वर्तनाचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे प्रतिसाधक वर्तन आणि दुसरं साधक वर्तन. बरोबर. आता प्रतिसाधक वर्तन किंवा रिस्पॉन्डेंट बिहेवियर म्हणजे नेमकं काय हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. प्रतिसाधक वर्तन हे पूर्णपणे अनैच्छिक असतं. हे इव्हान पॅव्लोव यांच्या सिद्धांतावर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर अचानक तीव्र प्रकाश पडला तर त्या व्यक्तीच्या पापण्या आपोआप मिटतात. किंवा अन्नाचा वास आल्यावर तोंडाला पाणी सुटतं तसं. अगदी तसंच. इथे बाह्य उद्दीपक किंवा स्टिम्युलस आधी येतो आणि त्यावर शरीर एक अनैच्छिक प्रतिसाद देतं. या प्रतिसादावर मानवाचं स्वतःचं असं कोणतंही नियंत्रण नसतं.
म्हणजे हे शरीराचे नैसर्गिक रिफ्लेक्सेस आहेत. पण स्किनर यांचा मुख्य फोकस यावर नव्हता, बरोबर? हो, त्यांचं लक्ष दुसऱ्या प्रकारच्या वर्तनावर होतं. स्किनर यांची संपूर्ण उपपत्ती ही साधक वर्तन किंवा ऑपरंट बिहेवियरवर केंद्रित आहे. हे वर्तन पूर्णपणे ऐच्छिक असतं. म्हणजे आपण ठरवून करतो ते. हो, प्राणी किंवा मनुष्य स्वतःहून पर्यावरणात काहीतरी कृती करतो. त्या कृतीला कोणते परिणाम मिळतात यावर ती कृती भविष्यात पुन्हा घडणार की नाही हे ठरतं. जर परिणाम चांगले असतील तर ते वर्तन वाढतं. स्किनर यांच्या मते माणसाचे बहुतांश दैनंदिन वर्तन हे अशाच साधक स्वरूपाचे असते. आणि हे साधक वर्तन सिद्ध करण्यासाठी त्यांनी जे प्रयोग केले त्यातील स्किनर बॉक्सबद्दलच्या नोट्स खूपच अद्भुत आहेत. हो, ती पेटी म्हणजे त्यांच्या संशोधनाचा गाभा आहे. ही पेटी त्यांनी अत्यंत विचारपूर्वक बनवली होती. त्यात एक कळी किंवा लिव्हर असायचा आणि उंदरांना त्यात ठेवून त्यांच्या हालचाली नोंदवल्या जायच्या. पेटीची रचना इतकी अचूक होती की प्राण्याच्या प्रत्येक कृतीची नोंद घेता येत असे. याच पेटीतील प्रयोगातून धनात्मक प्रबलीकरण म्हणजेच पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटची संकल्पना उदयाला आली. एका प्रयोगात एका भुकेलेल्या उंदराला या पेटीत ठेवण्यात आले. सुरुवातीला तो उंदीर पेटीत सैरावैरा धावत असेल ना? हो, भिंतींना पंजे मारत होता, इकडे तिकडे धावत होता. अशाच एका यादृच्छिक हालचालीत त्याचा पाय त्या कळीवर पडला. कळी दाबली गेल्यावर लगेचच अन्नाची एक गोळी थाळीत आली. आहा. अन्न मिळाल्यामुळे त्या उंदराला जे समाधान मिळाले तेच धनात्मक प्रबलीकरण होते. हळूहळू उंदराने अनावश्यक हालचाली थांबवल्या आणि भूक लागली की तो थेट कळी दाबायला शिकला. म्हणजे एखादी कृती केल्यावर जर बक्षीस मिळालं तर ती कृती पुन्हा पुन्हा करण्याची प्रवृत्ती वाढते. हे अगदी सोपं आणि सरळ आहे. पण या प्रयोगाचा आणखी एक भाग आहे जिथे अन्नाऐवजी जमिनीतून विजेचे धक्के दिले गेले. तिथे नेमकं काय घडलं? दुसऱ्या प्रयोगात उंदराला अन्न देण्याऐवजी पेटीच्या जमिनीतून सौम्य विजेचे धक्के दिले गेले. विजेच्या धक्क्यांमुळे उंदीर अस्वस्थ झाला आणि धावपळ करू लागला. साहजिकच आहे. या धावपळीत पुन्हा एकदा त्याच्याकडून कळी दाबली गेली आणि विजेचे धक्के लगेच थांबले. काही वेळाने उंदराने हे शिकून घेतले की कळी दाबली की आपल्याला होणारा त्रास थांबतो. म्हणजे त्रास टाळण्यासाठी तो कळी दाबायला शिकला. अगदी बरोबर. याला मानसशास्त्रात ऋणात्मक प्रबलीकरण दृष्टिकोनातून पाहिले तर सर्वसामान्यपणे ऋणात्मक प्रबलीकरण आणि शिक्षा या दोन्ही एकच गोष्टी आहेत असा मोठा गैरसमज असतो. कारण सर्वसामान्य भाषेत शिक्षा आणि ऋणात्मक प्रबलीकरण एकाच अर्थाने वापरलं जातं. या दोन्ही गोष्टी वेगळ्या कशा आहेत? ऋणात्मक प्रबलीकरण म्हणजे एखादा त्रासदायक घटक काढून घेणे ज्यामुळे विशिष्ट वर्तन वाढत आहे. उंदराच्या उदाहरणात विजेचा धक्का जो एक त्रासदायक घटक होता तो थांबवण्यासाठी उंदीर वारंवार कळी दाबत होता. म्हणजेच कळी दाबण्याचं वर्तन वाढलं. हो, प्रबलीकरण मग ते धनात्मक असो वा ऋणात्मक ते नेहमी वर्तन वाढवते. याउलट शिक्षा ही एखादे अनिष्ट वर्तन कमी करण्यासाठी दिली जाते. हा अत्यंत मूलभूत फरक आहे. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण स्किनर यांनी फक्त उंदरांवरच प्रयोग केले नाहीत तर कबुतरांवरही अत्यंत अनोखे प्रयोग केले. हो, ते प्रयोग तर खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांनी कबुतरांना एका अशा पेटीत ठेवले जिथे ठराविक वेळेनंतर अन्न मिळण्याची स्वयंचलित व्यवस्था होती. म्हणजे कबुतरांनी काहीही केले किंवा नाही केले तरी त्यांना ठराविक वेळेत अन्न मिळणारच होते. लावणारे होते. ज्या क्षणी अन्न मिळायचे त्या क्षणी ते कबूतर जी कोणतीही हालचाल करत होते तीच हालचाल ते पुन्हा पुन्हा करू लागले. म्हणजे अन्नाचा आणि त्या हालचालीचा काही संबंध नसताना. अगदी. समजा अन्न मिळण्याच्या क्षणी एखादे कबूतर उजवीकडे मान वळवत होते तर त्याला वाटले की उजवीकडे मान वळवली म्हणूनच अन्न मिळाले. स्किनर यांनी याला अंधश्रद्धाळू वर्तन किंवा सुपरस्टिशियस बिहेवियर असं नाव दिले. याचा थेट संबंध माणसांच्या अंधश्रद्धांशी किंवा सवयींशी जोडलेला दिसतो. नक्कीच. अनेकदा खेळाडू सामन्याला जाताना विशिष्ट रंगाचे मोजे घालतात किंवा परीक्षेला जाताना एका विशिष्ट पेनानेच पेपर लिहिण्याचा आग्रह धरला जातो. एकदा योगायोगाने यश मिळाले की त्या विशिष्ट कृतीलाच यशाचं कारण मानले जाते. हे बाह्य परिणामांमुळे घडलेले साधक अभिसंधानच असते. पण हे सगळं समजायला सोपं असलं तरी माणसाच्या सवयी इतक्या पक्क्या का होतात? हे वेळापत्रक किंवा शेड्यूल्स ऑफ रिइन्फोर्समेंट हा या उपपत्तीचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. प्रबलीकरणाचे 2 प्रकार असतात, प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक म्हणजे अन्न, पाणी, झोप यांसारख्या जैविक गरजा ना? हो,
आणि दुय्यम प्रबलिके म्हणजे ज्यांना सुरुवातीला काहीच महत्त्व नसते पण नंतर ते महत्त्वाचे बनतात, जसे की पैसा, परीक्षेत मिळणारे गुण, पदव्या किंवा कोणी केलेली प्रशंसा. हे प्रबलीकरण केव्हा आणि किती वेळा द्यावे यावर एखादं नवीन वर्तन किती वेगाने शिकले जाते आणि ते किती काळ लक्षात राहते हे ठरते. या वेळापत्रकाचे जे प्रकार आहेत ते दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देतात. उदाहरणासह यावर थोडा प्रकाश टाकता येईल का? जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकायची असते तेव्हा प्रत्येक अचूक कृतीवर बक्षीस दिले जाते, ज्याला सतत प्रबलीकरण किंवा कंटिन्युअस रिइन्फॉर्समेंट म्हणतात. नवीन वर्तन लवकर शिकण्यासाठी हे उत्तम असते. पण यात एक अडचण असावी. हो, एक मोठी अडचण आहे. जर सतत प्रबलीकरण दिल्यास ज्या क्षणी बक्षीस मिळणे थांबते त्या क्षणी ते वर्तन लवकर विसरले जाते किंवा लोप पावते. या प्रक्रियेला एक्स्टिंक्शन म्हणतात. म्हणूनच स्किनर यांनी आंशिक प्रबलीकरण किंवा पार्शियल रिइन्फोर्समेंट सुचवले. म्हणजेच प्रत्येक वेळी बक्षीस न देता काही ठराविक अंतराने किंवा प्रमाणाने बक्षीस देणे. बरोबर. या आंशिक प्रबलीकरणाचे जे उपप्रकार आहेत ते खूप ओळखीचे वाटतात. निश्चित प्रमाण म्हणजे प्रत्येक 5 किंवा 10 योग्य कृतींनंतर बक्षीस देणे. निश्चित कालांतर म्हणजे ठराविक वेळेनंतर मिळणारा महिन्याचा पगार किंवा दर शनिवारी होणारी चाचणी. आणि या व्यतिरिक्त परिवर्तनीय कालांतर सुद्धा असते, जिथे बक्षीस कधी मिळेल याची वेळ निश्चित नसते, जसं की शाळेत अचानक घेतली जाणारी सरप्राईज टेस्ट. पण या सर्वांमध्ये एक प्रकार असा आहे जो मानवी वर्तनावर सर्वात जास्त प्रभाव टाकतो. तो म्हणजे परिवर्तनीय प्रमाण किंवा व्हेरिएबल रेशो. यामध्ये बक्षीस मिळवण्यासाठी किती वेळा कृती करावी लागेल याची संख्या पूर्णपणे अनिश्चित असते. जुगाराचे मशीन किंवा मासेमारी करणे ही याची उत्तम उदाहरणे आहेत. जुगाराच्या मशीनमध्ये म्हणजे स्लॉट मशीनमध्ये लिव्हर किती वेळा ओढल्यावर जॅकपॉट लागेल हे कोणालाच माहीत नसतं. पण कधीतरी नक्की लागेल ही आशा असते. त्यामुळेच तीच कृती वारंवार केली जाते. हे वेळापत्रक एक्स्टिंक्शनला म्हणजेच लोप पावण्याला सर्वाधिक प्रतिकार करते. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स ह्याच तत्वावर काम करताना दिसतात. आपण सतत फोनची स्क्रीन रिफ्रेश करत राहतो, कारण कधीतरी काहीतरी नवीन आणि रंजक पाहायला मिळेल याची खात्री असते. हे वेळापत्रक सवयींना इतके घट्ट पकडून ठेवते की त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण जाते. हे वेळापत्रक माणसाच्या सवयी कशा पक्क्या करतं हे आपण पाहिलं. पण जेव्हा एखादी अगदीच नवीन आणि क्लिष्ट गोष्ट शिकायची असते, जसं की लहान मुलांना शाळेत शिकवणं, तिथे हे तंत्र कसं काम करतं? शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षेच्या वापराबद्दल स्किनर यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. त्यांनी शिक्षेचा वापर टाळण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. मग ती धनात्मक शिक्षा असो किंवा ऋणात्मक शिक्षा. शिक्षेमुळे वर्तन सुधारत नाही का? शिक्षेमुळे कोणतेही अनिष्ट वर्तन कायमचे नष्ट होत नाही, तर ते फक्त काही काळासाठी दबले जाते. उलट शिक्षेमुळे माणसाच्या मनात भीती, राग आणि आक्रमकता यांसारख्या अत्यंत नकारात्मक भावना निर्माण होतात. त्यामुळे शिक्षेऐवजी प्रबलीकरणाचा वापर करून वर्तन बदलणे केव्हाही अधिक श्रेयस्कर असते. नक्कीच. आणि याच प्रबलीकरणाचा वापर करून अत्यंत गुंतागुंतीचे वर्तन कसे शिकवायचे यासाठी त्यांनी आकार देणे म्हणजेच शेपिंग ही अतिशय सुंदर संकल्पना मांडली. याला सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन्स असेही म्हणतात. हो, ही खूप महत्वाची पद्धत आहे. याबद्दलची नोंद अतिशय मार्मिक आहे. समजा एखाद्या मतिमंद मुलाला स्वतःचे कपडे घालायला शिकवायचे आहे. जर तो पूर्ण कपडे घालेपर्यंत प्रबलीकरण दिले नाही तर तो कधीच ते वर्तन शिकू शकणार नाही. तिथे ही पद्धत कशी वापरली जाते? अशा वेळी वर्तनाला योग्य आकार द्यावा लागतो. सुरुवातीला त्या मुलाने फक्त शर्ट हातात घेतला तरी त्याचे प्रचंड कौतुक केले जाते, जे प्रबलीकरण म्हणून काम करते. मग त्याने शर्ट डोक्यातून घातला की पुन्हा कौतुक केले जाते. अगदी अशा छोट्या छोट्या टप्प्यांवर प्रबलीकरण देत त्या जटिल वर्तनाची जडणघडण केली जाते. यासोबतच शृंखलीकरण किंवा चेनिंग ही पद्धत वापरली जाते. यात अनेक साध्या कृती एकामागोमाग एक जोडून एक मोठी गुंतागुंतीची कृती शिकवली जाते. यात अग्रगामी आणि पश्चगामी असे 2 मुख्य प्रकार आहेत. स्किनर यांच्या या संशोधनाचा आधुनिक शिक्षण क्षेत्रावर खूप मोठा प्रभाव पडला आहे. त्यांनी अभिक्रमित अध्ययन म्हणजेच प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्शनची पद्धत विकसित केली. यात संपूर्ण अभ्यासक्रम लहान लहान पायऱ्यांमध्ये विभागलेला असतो, जेणेकरून विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतो. अचूक उत्तर दिल्यावर मिळणारं समाधान हेच प्रबलीकरण म्हणून काम करते. इतकेच नाही तर 1954 मध्ये त्यांनी चक्क पहिले आधुनिक अध्यापन यंत्र किंवा टीचिंग मशीन विकसित केले होते. यावरून त्यांनी सूक्ष्म अध्यापन आणि तात्काळ प्रतिपुष्टी किंवा इमिजिएट फीडबॅकचं महत्त्व शिक्षकांना पटवून दिले. हे शैक्षणिक उपयोजन खरोखरच क्रांतिकारक होते.
पण कोणत्याही वैज्ञानिक चर्चेत दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक असते. आपल्या श्रोत्यांना हे सांगणं महत्त्वाचं आहे की आपण येथे कोणत्याही एका विचारधारेची बाजू घेत नाही आहोत, तर केवळ मूळ स्रोतांमध्ये दिलेली माहिती जशीच्या तशी त्रयस्थपणे मांडत आहोत. हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण स्किनर यांच्या या उपपत्तीवर अनेक विचारवंतांनी सडकून टीकाही केली आहे, हे मानते. हो, मानवी भावना, विचार, बुद्धिमत्ता यांसारख्या अंतर्गत गुंतागुंतीच्या प्रक्रियांना स्किनर यांनी पूर्णपणे बाजूला सारले आहे, असा आक्षेप आहे. आणि उंदरांच्या किंवा कबुतरांच्या प्रयोगांचे निष्कर्ष मानवासारख्या अत्यंत प्रगत आणि बुद्धिमान प्राण्याला जसेच्या तसे कसे लागू पडू शकतील, हा एक अत्यंत रास्त आक्षेप आहे. या टीकेमध्ये एका प्रख्यात विचारवंतांचा सहभाग खूप महत्त्वाचा मानला जातो. याच संदर्भात प्रख्यात भाषातज्ञ नोम चॉम्स्की यांचा उल्लेख करणं अनिवार्य ठरते. चॉम्स्की यांनी केलेली टीका मानसशास्त्राच्या इतिहासात खूप गाजली. त्यांनी 1957 मध्ये स्किनर यांच्या वर्बल बिहेवियर या पुस्तकावर टीका केली होती ना? हो, स्किनर यांनी असा दावा केला होता की मानवी भाषा ही केवळ अनुकरण आणि प्रबलीकरणाने शिकली जाते. लहान मुलाने एखादा शब्द उच्चारला की आई-वडील त्याचे कौतुक करतात आणि त्यातून तो भाषा शिकतो, असे स्किनर यांचे म्हणणे होते. पण चॉम्स्की यांनी या दाव्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. चॉम्स्की यांचा युक्तिवाद नेमका काय होता? कारण भाषेसारखी गुंतागुंतीची गोष्ट फक्त प्रबलीकरणाने शिकणं खरोखरच अशक्य वाटते. चॉम्स्की यांच्या मते भाषेची रचना इतकी गुंतागुंतीची असते आणि लहान मुले इतक्या वेगाने नवीन वाक्य तयार करतात की ते केवळ बक्षीस आणि शिक्षेच्या तत्वावर शिकता येणं अशक्य आहे. मग मुले भाषा कशी शिकतात असं त्यांचं म्हणणं होतं. चॉम्स्की यांनी असा अतिशय अभ्यासपूर्ण युक्तिवाद केला की मानवाच्या मेंदूत भाषा आत्मसात करण्याची एक जन्मजात क्षमता असते. हा केवळ दोन व्यक्तींमधला वाद नव्हता, तर हा वर्तनवाद आणि बोधनात्मक मानसशास्त्र या दोन भिन्न विचारधारांमधला मोठा वैचारिक संघर्ष होता. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? एका अशा व्यक्तीच्या जीवनकार्याचा आपण आढावा घेतला, ज्याला सुरुवातीला लेखक बनायचे होते, ज्याने डार्क इयर्समधील नैराश्य पचवले, पण नंतर त्याने आपले लक्ष मानवी वर्तनाच्या अभ्यासावर केंद्रित केले. आणि संपूर्ण चित्रच बदलून टाकले. अक्षरशः बदलून टाकले. त्यांच्या स्किनर बॉक्सपासून ते अध्यापन यंत्रांपर्यंतचा प्रवास हा एका कुतूहलातून सुरू झालेल्या वैज्ञानिक शोधाचा उत्तम नमुना आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्याचा संदर्भ आपण स्किनर यांच्या 1971 सालच्या बियॉन्ड फ्रीडम अँड डिग्निटी या अत्यंत वादग्रस्त आणि गाजलेल्या ग्रंथाशी जोडू शकतो. या ग्रंथात त्यांनी मानवी स्वातंत्र्याबद्दल विचार मांडले होते. हो, या ग्रंथात स्किनर यांनी असा विचार मांडला होता की मानवी स्वातंत्र्याची संकल्पना ही केवळ एक भ्रम असू शकते. जर स्किनर यांचे म्हणणे पूर्णपणे खरे मानले, जर खरोखरच माणसाचे प्रत्येक वर्तन, सवयी, निर्णय हे केवळ आणि केवळ बाह्य पर्यावरणातील प्रबलीकरण आणि परिणामांवरच ठरत असतील, तर मग काय? तर मग मानवी स्वातंत्र्य किंवा ह्युमन फ्री विल ही केवळ एक काल्पनिक संकल्पनाच उरते का? खऱ्या अर्थाने माणसाचे स्वतःच्या आयुष्यावर आणि निर्णयांवर काही नियंत्रण असते का? की माणूस फक्त त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा आणि मिळणाऱ्या बक्षिसांचा गुलाम आहे? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच विचार करायला लावणारा आहे. आपण स्वतः निर्णय घेतोय की बाह्य परिस्थिती आपल्याकडून ते निर्णय करवून घेत आहे? या प्रश्नावर नक्की विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी वर्तनाचे अनेक पैलू उलगडले. यातून मिळालेली माहिती मानवी स्वभाव समजून घेण्यात आणि सवयींचे विज्ञान अनुभवण्यात नक्कीच मार्गदर्शक ठरेल. या प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कुतूहलवर्धक विषयाच्या सखोल चर्चेमध्ये. आत्तासाठी निरोप घेतो.